हॅलो स्टुडंट्स, आज आपण डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन हे जे मॅथचं चॅप्टर आहे आणि त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 37 आहे, त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर मला असं वाटतं तुमची दिवाळीची सुट्टी खूप छान गेली असेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ तुम्ही खाल्ले असाल आणि फटाकेही फोडले असाल. पण आता अभ्यासाला सुरुवात आता करायची आहे. तो आपण बघूया डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन. तर हे प्रपोर्शनचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे डायरेक्ट आणि इन्व्हर्स. तर त्याच्यात आपण या दोन्ही ज्या कॉन्सेप्ट आहे त्या आपण समजून घेऊया की व्हॉट इज मीन बाय डिरेक्ट ऑर इन्व्हर्स. तर आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया टोमॅटोचं, आणि त्या टोमॅटोच्या एक्झाम्पलवरनं आपण समजून घेऊया की डिरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. सपोज आता मी जर लिहिलं kg टोमॅटो आता यांची जी 10 kg टोमॅटोची प्राईस आपण जर सपोज म्हटले की बाबा ₹300 आहे, ठीक आहे. 10 kg टोमॅटोची जी प्राईस आहे, किंमत आहे, ती ₹300 आहे. मग आपल्याला जर सपोज 10 kgच्या ऐवजी 5 kg करायचं असेल तर काय होणार? फाइव kg टोमॅटो यांची जर प्राईस काढायची आहे तर ती किती होणार? जर 10 kgची 300 आहे तर 5 kgची किती होणार? याच्या निम्मे, याचा हाफ, ₹150, बरोबर आहे. तर हिच्यामध्ये तुम्ही बघा की टोमॅटोची क्वांटिटी कमी झाली म्हणजे प्राईसही कमी होते, बरोबर आहे. इथे बघा, इथे हे आपण एक हे करूया की इथे खाली आलं, हे क्वांटिटी खाली आली तर प्राईससुद्धा खाली आली, बरोबर आहे. समजतंय बघा, लक्ष द्या. आता आपण त्याच्या उलट करूया की टोमॅटोची क्वांटिटी आपण वाढूया. सपोज आपण इथे 20 kg केली, 20 kg टोमॅटो. तर आता त्याची प्राईस काय येईल? जर 10 kgची 300 आहे तर 20 kgची टोमॅटोची किती होईल? ₹600 होईल, दुप्पट होईल, नाही का, बरोबर आहे. तर इथे काय झालेलं आहे? इथे क्वांटिटी वाढलेली आहे आणि इथे प्राईसही वाढलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा दोन्ही गोष्टी एकसाथ वाढतात किंवा कमी होतात तेव्हा त्याला म्हणायचं आपण डिरेक्ट प्रपोर्शन. आलं लक्षात? कारण आपण जेव्हा टोमॅटोची क्वांटिटी कमी केली, ती 10ची 5 केली, तेव्हा त्याची प्राईससुद्धा कमी झाली, 300ची 150 झाली. जेव्हा आपण टोमॅटोची जी क्वांटिटी होती ती 10ची 20 केली तेव्हा ती वाढली. त्याचप्रमाणे त्याच प्रमाणामध्ये प्रपोर्शन म्हणजे काय? प्रमाण. त्याच प्रमाणामध्ये प्राईस जी आहे ती सुद्धा वाढली, ती झाली 600, दुप्पट झाली. याला म्हणायचं आपण डिरेक्ट प्रपोर्शन. मला असं वाटतं हे तुम्हाला आता कळलं असेल, ठीक आहे. आता आपण इन्व्हर्स प्रपोर्शन काय आहे ते बघूया. इन्व्हर्स प्रपोर्शन डिरेक्टच्या विरुद्ध जे आहे ते आहे तुमचं इन्व्हर्स प्रपोर्शन. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल लेबर्स लोकांचं घेऊया की जेव्हा बिल्डिंगमध्ये किंवा रस्त्यावरती काम करतात त्या लेबर लोकांचं आपण एक्झाम्पल घेऊया. तर ते कसं होतं ते आपण बघूया. आता सपोज 10 लेबर्स आहेत आणि ते किती काम करत आहेत? 10 डेजसाठी काम करत आहेत. म्हणजे त्यांचं जे बिल्डिंगचं काम आहे ते किती दिवसात करत आहेत?
10 डेजमध्ये करतायत. बरोबर आहे. 10 लेबर्स 10 डेजमध्ये काम करतायत. आता आपण असं जर करूया की समजा आपण लेबर्स वाढवले, ठीक आहे, इथे आपण हे लेबर्स वाढवले, किती केले आपण हे 20 लेबर्स केले, तर तेच काम आता किती दिवसात होणार? ते जर लेबरची संख्या वाढली तर तेच बिल्डिंगचं काम 5 डेजमध्ये होणार. बरोबर आहे. का आपण केलं? कारण 10च्या लेबर्स आपण 20 केले, दुप्पट केले, तर डेजसुद्धा त्याच प्रमाणामध्ये कमी झाले. बरोबर आहे. हे म्हणजे इन्व्हर्स झालं, अपोजिट झालं. त्याचप्रमाणे म्हणजे आपण इथे जर लेबर्स आपण वाढवले तर डेज काय झाले? इथे कमी झाले. येत आहे लक्षात? म्हणजे हे झालं इन्व्हर्स प्रपोर्शन. त्याचप्रमाणे आपण सपोज 5 लेबर्स केले, आपण लेबरची संख्या कमी केली, तर ते 10 डेज आहेत, ते 10 डेज किती होतील? त्याच्या दुप्पट, म्हणजे 20 डेज. म्हणजे इथं काय झालेलं आहे? इथं आपण जर सपोज लेबर्स जर कमी केले तर डेज हे वाढत आहेत. म्हणजे याच्या अपोजिट हे आहे, याच्या अपोजिट हे आहे. कळतं आहे? आणि इथे मात्र आपण जेव्हा डिरेक्टचा अभ्यास करत होतो तेव्हा जर दोघं हा जर खाली येत असला, ही क्वांटिटी, ही वस्तू जे सॉरी आपण म्हणूया ही एक गोष्ट खाली येते तर ही सुद्धा खाली येते, ही वरती जाते तर ही सुद्धा वरती जाते. पण इथे मात्र इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये उलट होत आहे. जर 20 लेबर्स आपण 20 केले, लेबर्स वाढवले तर डेज कमी होत आहे. इथे लेबर्स जर कमी केले तर डेज वाढत आहेत. म्हणजे हे अपोजिटमध्ये आहे. याला आपण म्हणायचं इन्व्हर्स प्रपोर्शन. ठीक आहे. मला असं वाटतं हे अत्यंत सोपं होतं. तर आपण आता प्रॅक्टिस सेट नंबर 37 जो आहे त्याचे एक्झाम्पल्स आपण आता सॉल्व करूया. आता क्वेश्चन फर्स्ट आहे, इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच कॉस्ट वी पे फॉर 20 kg ओनियन्स. तर इथे बघा विचारलेलं त्यांनी की 7 किलो ओनियन्स जर कांदे आपण जर घेतले तर त्याची किंमत पडते आहे 140 रुपीज. आणि आपण जर 7 किलोच्या ऐवजी जर 12 किलो घेतले तर त्याची कॉस्ट किती होणार हे आपल्याला विचारलं आहे. तर आता बघूया आपण. पहिल्यांदा जर 7 किलो घेतलं तर 140 आणि 12 किलो घेतलं तर नैसर्गिकरित्या आपल्याला माहिती आहे की त्याची कॉस्ट ही वाढणार आहे. बरोबर आहे. जर किलोग्रॅम वाढणार आहे तर रुपीज वाढत आहे. इथे पण 12 kg वाढणार आहे तर ॲटोमॅटिक कॉस्ट वाढणार आहेत. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल होणार आहे? हे डिरेक्ट प्रपोर्शनचं होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण सॉल्व करूया. आता आपल्याला ह्या 12 किलो किंवा 12 kg ची जी कॉस्ट आहे ही आपल्याला माहीत नाही, तर ती आपल्याला काय करायची आहे? एक गृहीत धरायची आहे. तर ती आपण एक्स मानूया. म्हणून आपण काय करूया? पहिल्यांदा लेट द कॉस्ट ऑफ ट्वेल्व kg ओनियन BX. आपण जी 12 kg ची हे आहे त्याला आपण काय मानलं? X मानले. ठीक आहे. आता आपण काय करूया? आपण इन ब्रॅकेट एक लिहून घेऊया. The weight of onions and its cost are in
डायरेक्ट प्रपोर्शन. अगोदर आपण एक राईट डाऊन करून घेतलं की द वेट ऑफ ओनियनचं वजन आणि त्याची किंमत हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. तर मग आपण काय करूया, आपल्याला कॉस्ट आणि वेट पहिल्याचं माहिती आहे, ते म्हणजे 7 किलोचं माहिती आहे. मग आपण काय करूया, 7/140. ठीक आहे. 7 किलोची प्राईस आपल्याला दिली आहे 140, ती आपण इथे लिहिली. अधिक इज इक्वल टू, आपण काय करूया, आता आपल्याला कोणत्या याची हे काढायची आहे, तर 12 kgची काढायची आहे. मग त्याची आपण काय करूया, इथे अगोदर 12 इथे लिहूया आणि त्याची प्राईस आपण काय लिहिली आहे, कॉस्ट एक्स मानली आहे ती, म्हणून एक्स. ठीक आहे. बघा इथे आपण गोंधळ करायचा नाही. इथे जर आपण वरती केजी घेतो आहे तर इथे वरती केजी, त्याची कॉस्ट खाली 140 आहे, तर त्याची 12ची जी 12 kgची जी कॉस्ट आहे एक्स, ती पण खालीच घ्यायची आहे, ती वरती घ्यायची नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग आपण काय करूया, 7 × x इज इक्वल टू 140 × 12 करूया. ठीक आहे. आता ह्या एक्स जो आहे, ह्या एक्सला आपण बाहेर काढायचं आणि इज इक्वल टू 140 × 12 डिव्हायडेड बाय 7 असं येणार. ठीक आहे. बघा मागेही आपण शिकलो आहे की जेव्हा आता हा 7 मल्टिप्लाइड एक्स म्हणजे 7x झाला, तर एक्स आपण घेतला आणि 142 × 12, मग हा मल्टिप्लिकेशन होतं तो डिव्हिजनला जातो. कारण इक्वल टूच्या साईनच्या राईट साईडला आपण जर कोणतीही एंटिटी आणली तर ती अपोजिट होते, म्हणून ही काय झालं, 7 हा डिव्हिजनला आला. ठीक आहे. तर आपण आता एक काम करूया, याला सॉल्व करूया. तर इथे आपण हे पूर्ण हे करण्यापेक्षा अगोदर डिव्हिजन करूया. 7 × 1 = 7 आणि 7 × 2 = 14, म्हणजे हे 20 आले. मग हे 20 × 12 आणि इज इक्वल टू 240, म्हणजे आपली प्राईस काय आली, कॉस्ट काय आली 12 kgची, ही 240 आली. हे लक्षात ठेवायचं आहे. मला असं वाटतं हे अत्यंत सोपं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल आहे बघा, आपण रीड करूया. इफ ₹600 बाय 15 bunches ऑफ फीड. फीड म्हणजे हे कदाचित आपण गुराढोरांचं जे फीड असतं ते आपण म्हणूया, तर बंचेस चाऱ्याचं वगैरे असतं. तर तो म्हणतो आहे की ₹600 15 bunches येत आहेत फीडचे, तर ₹1280 किती बंचेस येतील, बरोबर आहे. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की मागच्याप्रमाणेच आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ₹1280 जे बंचेस आहे त्याला आपण एक्स म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट आपल्याला हे बघायचं आहे की हे डिरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. जनरली हे डिरेक्ट प्रपोर्शनच आहे, कारण ₹600 15 bunches येत आहेत, तर ₹1280 जास्त बंचेस येतील, म्हणून ते डायरेक्ट प्रपोर्शन होणार आहे. सो मग आपण आता इथे सॉल्व करूया. अगोदर आपण लिहून घेऊया. लेट ₹1200 by X bunches of feed. ठीक आहे. हे आपण आधी गृहीतक
हायपोथेसिस केला की लेट द 1280 रुपीज बाय एक्स बंचेस ऑफ फीड, आणि आपल्याला इन ब्रॅकेट हे पण लिहून घ्यायचं आहे, द कॉस्ट ऑफ फीड and number of bunches are in direct proportion. ठीक आहे, हे आपल्याला आपण लिहिलं आहे. त्याची किंमत, त्या चाऱ्याची किंवा त्या फीडची किंमत आणि क्वांटिटी ही डिरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. तर आपण सॉल्व करूया. आता आपल्याला कोणती दिलेली आहे त्यांनी 600 आणि 15 बंचेस हे दिलेली आहे, म्हणून आपण अगोदर प्राईस वरती लिहून घेऊया. 600 आणि डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 1280 हे वरती येणार, आणि त्याची हे काय दिलेली आपण एक्स मानली आहे क्वांटिटी फीडची, ती खाली घेऊया. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. हा 600 आणि एक्स 600 एक्स झाला इज इक्वल टू 1280 इंटू 15. आता आपण ह्या एक्सला बाहेर काढलं, इज इक्वल टू 1280 इंटू 15 डिवायडेड बाय 600. आलं लक्षात? आपण आता याला सॉल्व करून घेऊया. अगोदर आपल्याला इथे हा 1280 मधला हा जो झिरो आहे, ह्या झिरोने आपण त्याला बॅलन्स केला. आता 128 इंटू 15 डिवायडेड बाय 60 राहिले. मग आता आपल्याला दिसतं आहे की 15च्या टेबलमध्ये 60 येतात, म्हणून आपण याला डिवाइड करून घेऊ. 15 वन जा 15 आणि 15 4 जा 60, राईट. मग काय झालं हे बघा, 128 डिवायडेड बाय 4, आणि त्याचं जर केलं आपण पुढं, एक्स इक्वल टू 128 अपॉन 4 इज इक्वल टू किती झाले ते 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8, 32. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं 32. मग आपण काय म्हणूया की आन्सर आपण फायनल लिहून घेऊया. 1280 रुपीज बाय 32 फीड बंचेस. ठीक आहे, हे आपला आन्सर आला फायनल 32. पण नेक्स्ट तो थर्ड क्वेश्चन आहे तो बघूया. फॉर 9 काउज 13 kg 500 ग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे. आता बघा इथे 9 काउज आहेत आणि त्यांच्यासाठी फीड लागतं, फूडचं सप्लिमेंट लागतं. ते किती लागतं आहे, 13 kg 500 ग्रॅम. हे लक्षात घ्या इथे, एव्हरी डे इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे त्याच प्रपोर्शनमध्ये. हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काउज. आणि जर 9 काउजच्या ऐवजी 12 काउज आल्या तर किती फीड लागणार आहे, किती फूड सप्लिमेंट लागणार आहे, हे तो आपल्याला विचारतो आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की 13 kg आणि 500 ग्रॅम हे जे दिलेलं आहे, याच्यामध्ये किलोग्रॅम पण आहे आणि ग्रॅम पण आहे.
तर त्या अनुषंगानं अकॉर्डिंगली आपल्याला ते कन्व्हर्ट करायचं आहे. तर ते आपण करूया. पण आधी सुरुवातीला आपल्याला 12 काऊजसाठी किती लागणार आहे, त्याचं जे फूड सप्लिमेंट आहे ते एक्स म्हणून मानायचं आहे. ते आपण आधी लिहून घेऊया. सो let 12 cows need X kg of food supplement. ठीक आहे. सुरुवातीला आपण एक्स मानलं की बाबा 12 काऊजसाठी 12 काऊजला किती लागणार आहे, एक्स के जी. आता आपल्याला माहिती आहे की हे सेम प्रपोर्शन दिलं आहे, म्हणजे हा डिरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. तर आपण आता ह्यावेळेस लिहिण्याची गरज नाही, तर आपण डायरेक्ट त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. म्हणून सो 9, आता किती 9 काऊजला किती लागतं आहे, 13 kg 500. ते आपण आधी लिहून घेऊया. सो 9 upon 13 kg 500 ग्रॅम इज इक्वल टू किती काऊज आहे, इथे 9 काऊज आहे, मग इथे आपण किती काऊज लिहिल्या पाहिजे समोर, 12 काऊज आणि डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे. आता इथे एक प्रॉब्लेम आलेला आहे की आपण इथे किलोग्रॅम आणि ग्रॅम हे दोघं जे युनिट्स आहेत हे एक साथ लिहू शकत नाही. एकतर आपल्याला पूर्ण किलोग्रॅममध्ये हवं किंवा एकतर पूर्णतः ग्रॅममध्ये हवं. मग आपण आता आपल्याला सोपं जाईल म्हणून आपण काय करूया, हे जे 13 kg आहे याचंही कन्व्हर्जन आपण ग्रॅममध्ये करूया. म्हणून आपण काय करूया, 9 आता 13 kgचं ग्रॅममध्ये जर आपण कन्व्हर्जन केलं तर ते किती होतात, 13,000 झालं आणि अधिक 500 म्हणजे 13,500 ग्रॅम झालं इज इक्वल टू 12 upon x. आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न उपस्थित होऊ शकतो की हे आपण का केलं, तर आपण इथे लिहून घेऊया की 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आणि हे जे फॉर्म्युला आहे किंवा हे जे सोल्युशन आहे यावरनं आपण हे जे 13 kg होतं आणि 500 ग्रॅम आहे त्याचं कन्व्हर्जन केलं 13,500 ग्रॅममध्ये. ठीक आहे. मला असं वाटतं हे एवढं तुम्हाला कळलं असेल. कन्फ्युजन आपल्याला करायचं नाही. तर आपण हे आता हे ग्रॅम जे आहे हे काढूया आणि परत आपण हे रिराईट करूया 9 upon 13,500 इज इक्वल टू 12 upon x. आणि नेहमीप्रमाणे आता आपण काय करूया, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 9 इंटू एक्स, 9x इज इक्वल टू 13,500 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे. ह्या एक्सला आपण आता परत बाहेर काढूया. x इज इक्वल टू 13,500 इंटू 12 डिवायडेड बाय 9. आता आपण काय करूया, ह्या 9नी 13,500ला डिव्हाइड करू. तर 9 1 जा 9, 10 11 13 3 उरले. मग 500 वापस हे आलं 500. हे 2 जसेचे तसे 0. आता इज इक्वल टू 1500
multiplied by 12 is equal to 18,000 ग्रॅम. आलं. आता याचं आपण जर ग्रॅमचं रूपांतर किलोमध्ये केलं तर ते किती होतं? x इज इक्वल टू 18 kg. तर आपण फायनल आन्सर सुद्धा लिहून घेऊया. "12 cows will need 18 kg food supplement." ठीक आहे. आपण इथे लक्ष ठेवायचं आहे की इथे आपण हे ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये केलं, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 13,500 मल्टिप्लाइड बाय 12 अपॉन 9. 9ने आपण 13,500ला केलं. 9 1 जा 9 आणि नंतर राहिले 45, तर त्याला आलं 9 5 जा 45 म्हणून 5 आले आणि हे 0 जसे तसे आले आणि हे 1500 × 12 त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं ॲन्सर आलं 18,000 ग्रॅम. आणि 18,000 ग्रॅमला आपण कन्व्हर्ट परत के जीमध्ये केलं तर ते आलं 18 kg. ठीक आहे. तर हे अशा रीतीचं आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आपण रीड करूया. "द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल 8 क्विंटल्स कॉस्ट." आता इथे बघा 12 क्विंटल सोयाबीन आहे. सोयाबीन तुम्हाला माहिती आहे धान्य असतं आणि त्याची जी क्विंटलमध्ये आहे, क्विंटल म्हणजे काय, 100 किलोचा 1 क्विंटल होतो. तसे 12 क्विंटलची जी कॉस्ट आहे, किंमत आहे ती 36,000 म्हणजे 36,000 आहे. तर 8 क्विंटलची किती? 12पेक्षा 8 कमी आहे म्हणजे निश्चितच त्याची किंमत काय होणार? 36,000पेक्षा कमी होणार. मग आपण आता नेहमीप्रमाणे काय करूया, जी 8 क्विंटलची जी कॉस्ट आहे ती x मानूया. सो लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन BX. आपण x मानलं. कशाला x मानलं? 1 क्विंटलच्या कॉस्टला आपण x मानलं. आणि आपण परत लिहून घेऊया. द वेट ऑफ सोयाबीन and its cost are in direct proportion. कारण जर 12 क्विंटलची सोयाबीनची कॉस्ट 36,000 आहे तर 8 क्विंटलची सुद्धा त्याच्यापेक्षा कमी होणार, म्हणून ती डिरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. तर आपण पुढे जाऊया. सो 12 क्विंटलला वरती घेऊया आणि त्याची कॉस्टला आपण खाली घेऊया. 36,000 इज इक्वल टू 8 क्विंटल वरती घेऊया आणि खाली त्याची कॉस्ट आपण किती मानली आहे? x आपण कन्सिडर केली आहे, तर ही इथं x. आता 12 × x 12x
इज इक्वल टू 36,000 इंटू 8, राईट. आता आपण सिम्प्लिफाय करूया त्याला अजून. सो एक्सला आपण जर वेगळं काढलं तर 36,000 इंटू 8 डिवायडेड बाय 12. आता आपल्याला हे 8 जसं तसं ठेवायचं आहे. सध्या आपण 36,000ला 12नी डिव्हाइड करूया. 12 1 जा 1, सॉरी 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, आणि मग हे 3000 जसेचे तसे. म्हणून आपण काय करूया, 3000 इंटू 8. आता 8 3 जा 24, आणि हे 30 जसेचे तसे, म्हणजे x इज इक्वल टू 24,000. मग आपली जर फायनल आन्सर आलं आहे ते काय आलं आहे, फायनल आन्सर आपलं जे आलं आहे ते आहे 24,000. आणि म्हणून आपण आता ते आन्सरमध्ये लिहून घेऊया. द कॉस्ट ऑफ एक क्विंटल सोयाबीन इज रुपीज 24,000. तर अशा रीतीचं हे 4th एक्झाम्पल होतं. आता आपण जे 5th आहे आणि शेवटचं एक्झाम्पल आहे ते सुद्धा सॉल्व करून घेऊया. 5th एक्झाम्पल मोबाईलचं आहे. 2 मोबाईल्स कॉस्ट 16,000 रुपीज. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. 2 मोबाईल्ससाठी कॉस्ट आहे त्याची बघा 16,000 रुपीज आहे. तर 13 मोबाईल्ससाठी किती येणार आहे. आता आपल्याला कळतं आहे की 2 मोबाईल्ससाठी जर 16,000 आहे तर 13 मोबाईलसाठी ती कॉस्ट नॅचरली जास्त राहणार आहे. म्हणून हे डिरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे, हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणून आपण काय करूया, अगोदर लिहून घेऊया. लेट द कॉस्ट ऑफ $13 mobiles बी एक्स. आपण अगोदर काय मानून घेतलं की ह्या 13 मोबाईलची जी टोटल कॉस्ट येते आहे, किंमत येते ती एक्स. आणि पुढं आपल्याला लिहून घ्यायचं आहे डिरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे. म्हणून आपण काय करूया, द नंबर ऑफ मोबाईल्स and their cost are in direct proportion. डिरेक्ट प्रपोर्शन का, तर जर मोबाईल 8 आहे तर त्यांच्या 2 मोबाईल्स आहेत, त्यांची किंमत 16,000 आहे. तर 13 मोबाईलची किंमत नॅचरली ही वाढणार आहे. दोन्ही एंटिटीज ह्या जी वाढणार आहेत, म्हणून आपण त्याला डिरेक्ट प्रपोर्शन म्हटलेलं आहे. मग आपण आता पुढे सॉल्व करूया. तर 2 मोबाईल्सची कॉस्ट किती आहे बघा, 16,000 आहे, इज इक्वल टू 13ची किती. म्हणून आपण समोरासमोर
लिहायचं. इथे नंबर ऑफ मोबाईल्स 2 आहे, इथे पण नंबर ऑफ मोबाईल्स 13 समोरासमोर लिहायचे आणि डिव्हायडेड बाय इथे येणार एक्स. कारण एक्स आपण ती कन्सिडर केलेली आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. हे 2x करूया इज इक्वल टू 13 मल्टिप्लाइड बाय 16,000. आता म्हणून आपण एक्सला काय करूया, बाहेर काढूया. 13 इंटू 16,000 डिव्हायडेड बाय 2. इथे बघा ह्या 13ला आपण जसं ठेवूया टाइमिंग आणि ह्या 16,000ला 2ने आपण डिव्हाइड करूया. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 2 8 जा 16पर्यंत येतो आहे. आपण बघा मग 8चा इथे डिव्हिजन जात आहे. 2 8 जा. ठीक आहे, म्हणून 13 इंटू 8,000 बरोबर आहे. कारण 2ने 16ला 8चा डिव्हिजन जातो आणि हे जे 30 आहे हे जसेचे तसे. आणि आपण जेव्हा 13 इंटू 8 104 येतं बरोबर आहे. आणि हे 30 जसेचे तसे त्याच्यावरती ठेवायचे. म्हणून एक्स इक्वल टू 1,04,000 आले. म्हणून ॲन्सर आपण आता इथे लिहून घेऊया. द कॉस्ट ऑफ $13 mobiles will be 1,400 rupees. ठीक आहे, अशा रीतीनं हे आपला 5th एक्झाम्पल आपण हे सॉल्व केलेलं आहे. याच्यात तुम्हाला काही अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.